Now, in this session, we shall do the words and meaning of the lesson The Fall of Troy Part 2 of Class 9, as well as we shall complete also the usages. The next we shall deal with the margin questions, that is questions given in the margin, and the next is English workshop. So let us start with words and meaning. At last, finally, trick, idea, obtain, get, victory, triumph, vijay, cunning, crafty, धूर्त, pretend, to sham or feign, ढोंग करना, return, that is to come back, advice, जर CE स्पेलिंग असेल तर ते नाउन असतं आणि SE स्पेलिंग असेल तर ते वर्ब असतं. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, नेक्स्ट इज वाईज, ऍडजेक्टिव्ह आहे यानी चतुर, विजडम इज अ नाउन, ड्रॅग, पुल, एक्सपेक्टिंग, अँटिसिपेटिंग, अपेक्षित असणे, डिलाइट, ग्लॅड, हॅपीनेस, आनंद, सी इज अ वर्ब आणि त्याचं नाउन आहे साइट, डेझर्ट, दॅट इज टू लिव्ह, टू अबॅन्डन, एखादी गोष्ट सोडणे, दॅट इज कॉल्ड एज अ डेझर्ट. Don't desert me, but if you write it as a deserted, so it works as an adjective. Okay, he deserted her is past tense पण होऊ शकतो आणि deserted is an adjective as well. Astonishment, surprise, indeed, really, tremble, shiver, कापना, okay, थरथर कापणे, threaten, to tell someone or to cause problem if they do not do what is asked. जर आपण जे सांगितलेलं आहे ती व्यक्ती ते गोष्ट करत नसेल तर आपण त्याला काहीतरी समस्या उत्पन्न करू, ओके, त्याला प्रॉब्लेम उत्पन्न करू असं सांगणे, त्याला धमकी देणे थोडक्यात. टेल, दॅट इज अ स्टोरी. टेलचं स्पेलिंग टेक इन टू अकाउंट, TALE, TAIL, टेल याने शेपूट. रुइन, दॅट इज टू डिस्ट्रॉय कम्प्लिटली, म्हणजे पूर्णपणे उद्ध्वस्त करणे. डिझास्टर, हॅवॉक और कॅटस्ट्रोफ याने आपत्ती. टू फीस्ट, टू हॅव गुड स्वीट फूड और स्वीट मील म्हणजे मिष्टान्न, मेजवानी, अशा अर्थाने आपण असं म्हणतो मेजवानी करणे, दॅट इज फीस्ट. नेक्स्ट इज अ मास्ट. मास्ट और पोस्ट, एखादा मोठा जो खांब असेल, ओके, दॅट इज कॉल्ड एज अ मास्ट और पोस्ट. इन वेन, ऑफ नो यूज म्हणजे कोणत्याही उपयोगाचं नसणे. कॉन्करर, कॉन्कर हा मूळ शब्द आहे विजय मिळवणे. कॉन्करर जो विजय मिळवतो, हु डिफीट्स अँड गेट कंट्रोल ओव्हर. फेट, दॅट इज लक. फॉर्च्यून, नशीब, फॉर्मर. प्रिव्हियस वन, अर्लियर वन, आधीचा. डेझर्टेड, दॅट इज लोनली. नाउ वन मोर word I have given you, faithful, very important word. Okay, though we use the word fate, fate का मतलब होता है luck, पण faithful चा अर्थ completely different आहे. faithful, that is having an important and usually negative effect on the future. नेगेटिव्ह म्हणजे दुर्दैवी असं आपण म्हणूया किंवा भयंकर, अशा अर्थाने फेटफुल असा शब्द आहे. नाव व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज दॅट you should be able to use those words. Usages is very, very important. Now, purposely I have used the green pen this time. I thought that it will be something change for you, but I think it seems to be very light for you. So next time I won't be using these pens, okay? But I think you will be able to read it, okay? It is legible. You will be able to read it. Usages, याने उसके उपयोग. Big enough. बघा इथे जर तुम्ही if you notice, तर बिग इज अन ऍडजेक्टिव्ह आणि इनफ म्हणजे पुरेसे मोठे. आता ज्या वेळेला आपण हे एक्सप्रेशन वापरतो तर त्याच्यामधून आपल्याला पॉझिटिव्ह अर्थ सांगायचा असतो. म्हणजे एखादी गोष्ट पुरेशी मोठी आहे अशा वेळेला बघा ही जी रचना आहे वो प्लीज याद रखिये, दॅट ऍडजेक्टिव्ह पहिले येतं आणि मग इनफ म्हणायचं असतं. बघा कसा पॉझिटिव्ह अर्थ सांगतोय. शी इज टॉल इनफ टू रीच लॉफ्ट, म्हणजे ती इतकी उंच आहे की ती माळ्यापर्यंत पोहोचू शकते. ओके, माळ्यापर्यंत पोहोचू शकते म्हणजे बघा ती पोहोचूच शकते, पॉझिटिव्ह अर्थ प्रतीत होत आहे. द बुक इज चीप इनफ म्हणजे पुस्तक इतकं स्वस्त आहे की कोणीही ते विकत घेऊ शकतं. आता दुसरं आहे टू. यामध्ये मात्र कसं आहे, नेगेटिव्ह अर्थ असतो. जरी सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तरी सुद्धा अर्थ मात्र काय आहे, नकारार्थी आहे. अर्थ मात्र कसा आहे, नकारार्थी आहे. जर तुम्ही वाक्य वाचलं
तर तुमच्या ते लक्षात येईल. आणि म्हणून निगेटिव्ह अर्थ जर तुम्हाला अभिप्रेत असेल तर टू कन्स्ट्रक्शन वापरायची. पॉझिटिव्ह अर्थ अभिप्रेत असेल तर इनफ मध्ये आधी ऍडजेक्टिव्ह असतं आणि टू मध्ये टूच्या नंतर ऍडजेक्टिव्ह असतं. शी इज टू फॅट टू रन, म्हणजे ती इतकी जाड आहे की ती पळू शकत नाही. द बॉक्स इज टू हेवी टू लिफ्ट, ते बॉक्स इतकं हेवी आहे, इतकं जड आहे की ते उचलता येणं शक्य नाही. नाउ द नेक्स्ट इज टू बी टायर्ड ऑफ. ओके, एखाद्या गोष्टीचा कंटाळा येणे. द क्लर्क वॉज टायर्ड ऑफ अ मोनोटोनस लाईफ. ओके, मोनोटोनस म्हणजे एक सूर्य आयुष्य, एक सूर्य आयुष्याचा त्याला कंटाळा आलेला होता. द चिल्ड्रन वर टायर्ड ऑफ ऑनलाईन क्लासेस. ओके, आता आपल्याला ऑनलाईन क्लासेसचा बराच कंटाळा आलेला आहे. टू बी अफ्रेड ऑफ. ओके, एखाद्या गोष्टीची भीती वाटणे. आय एम अफ्रेड ऑफ माय फादर, मला माझ्या वडिलांची फार भीती वाटते. आय एम अफ्रेड ऑफ डीप वॉटर, मला खोल पाण्याची भीती वाटते. पे नो अटेन्शन म्हणजे लक्ष न देणे. ऍक्च्युली जी फ्रेज आहे ती फक्त अशी आहे, पे अटेन्शन टू. ओके, इथे नकारार्थी आहे म्हणून पे नो अटेन्शन. पे अटेन्शन टू व्हॉट आय से, मी जे म्हणत आहे त्याकडे लक्ष द्या. ही पेड नो अटेन्शन टू हर वॉर्निंग, तिच्या वॉर्निंगकडे, चेतावणीकडे त्याने लक्ष दिले नाही. ॲज सून ॲज ही जी कन्स्ट्रक्शन आहे ती आपण केव्हा यूज करतो, ज्या वेळेला दोन घटना एका पाठोपाठ होतात त्यावेळेला आपण ॲज सून ॲजचं वाक्य वापरतो. ॲज सून ॲज ही एंटर्ड, कॉमा, दे क्लॅप्ड. जसा तो आला त्याबरोबर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. ॲज सून ॲज इट स्टार्टेड रेनिंग, पीपल स्करीड फॉर शेल्टर. ओके, जसा पाऊस सुरुवात झाला, पीपल स्करीड. टू स्करी मीन्स टू रन हिअर अँड देअर विथ अ व्हेरी शॉर्ट स्टेप्स. ओके, छोट्या छोट्या पावलांनी आपण असं थोडेसे पळतो, दॅट इज कॉल्ड ॲज अ स्करीड फॉर शेल्टर. सेट फायर म्हणजे एखादी गोष्ट बर्न करणे. दे सेट फायर टू ड्राय लीव्स म्हणजे सुकलेल्या पानांना त्यांनी आग लावली. द सेट फायर टू स्टबल्स. आपको तो मालूम है स्टबल्स व्हाट डू मीन? ऑलवेज इट इज इन न्यूज, स्पेशली इन विंटर डेज. ओके, जर तुम्ही न्यूज़पेपर अगर आपने निकाला, स्पेशली इन दिल्ली के बारे में, स्टबल्स बर्न करतात. म्हणजे एखाद्या पिकाची कापणी झाल्यानंतर जे छोटे असं जमीन में ऐसा रहता है ना उसका घास जैसे. ओके, सो दॅट इज कॉल्ड एज अ स्टबल. आणि ते स्टबल बर्न केल्यामुळे पोल्युशन जास्त होतं त्या कारणामध्ये. सो दे सेट फायर टू द स्टबल्स. द नेक्स्ट इज इन वेन. ही पण अतिशय म्हणजे सोपी आणि प्रत्येकच धड्यामध्ये असणारी. इन वेन याने व्यर्थ. ओके, उगीच, विथ ऑफ नो यूज. दे सर्च्ड हर एव्हरीवेअर बट इन वेन. त्यांनी सगळीकडे तिचा शोध घेतला परंतु व्यर्थ. ओके, म्हणजेच काय, ती सापडलेली नाही. आय ट्राईड इन वेन कन्व्हिन्सिंग देम. मी निरर्थक प्रयत्न केला त्यांना पटवण्याचा. ओके, और आय कॅन राईट आय कन्व्हिन्सिंग देम इम्पॉर्टन्स ऑफ वॉटर. असं मी काहीतरी लिहू पण शकते. इन कॉन्ट्रास्ट. नाउ दिस फ्रेज इज युज्ड वेन यू वॉन्ट टू पॉइंट आउट विरोध. ओके, विरुद्ध गोष्टी. ओके, कॉन्ट्रास्ट दाखवायचं असेल त्यावेळेला आपण इन कॉन्ट्रास्ट ही फ्रेज वापरतो. माय दिस हाऊस इज अवे फ्रॉम सिटी. तर दुसरा शब्द वेअर ॲज पण म्हणू शकतो किंवा इन कॉन्ट्रास्ट फॉर्मर वॉज इन द सिटी. की माझं आधीचं घर जे आहे ते शहरापासून लांब आहे, पण आत्ताचं, परंतु आधीचं जे घर होतं ते मात्र शहरात होतं. शी इज काम. इन कॉन्ट्रास्ट ही इज व्हेरी टॉकेटिव्ह. ओके, ती मात्र शांत स्वभावाची आहे, त्याच्या विरुद्ध तो मात्र फार बोलका आहे. लुक फॉर, दॅट इज टू सर्च फॉर, एखादी गोष्ट शोधणे. आय एम लुकिंग फॉर अ गुड बुक टू रीड. मी एक चांगलं पुस्तक शोधते वाचण्यासाठी. दे आर लुकिंग फॉर अ हाऊस. ते एक चांगलं घर शोधत आहेत. सो दॅट म्हणून. The place was so far that we failed to reach on time. ओके, ती जागा इतकी लांब होती की आम्ही तिथे पोहोचू शकलो नाही. The dress was so expensive that I could not buy it. तो ड्रेस इतका महाग होता
की आम्ही तो विकत घेऊ शकलो नाही. फेटफुल, व्हेरी गुड वर्ड. ओके, फेट या वर्डशी त्याचा थोडाही संबंध नाही. फेटफुल दॅट इज भयंकर, दुर्दैवी. ओके, समथिंग काहीतरी दुर्दैवी, भयंकर घडतं, एस्पेशली नेगेटिव्ह. ओके, त्यावेळेला आपण असं म्हणतो फेटफुल. इट वॉज फेटफुल डिसिजन टू वेज वॉर. म्हणजे तो एक दुर्दैवी निर्णय होता दुसऱ्यावरती युद्ध करण्याचा निर्णय घेण्याचा. ओके, हाऊ कॅन वी फॉरगेट द फेटफुल डे ऑफ पार्टीशन. ज्या वेळेला अपने देश का पाकिस्तान और हिंदुस्तान में बंटवारा हुआ, कैसे हम भूल सकते हैं वो भयंकर दिन. ओके, बंटवारे का दिन. डू यू गेट द मीनिंग ऑफ अ फेटफुल? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अँड वन मस्ट नो दिस वर्ड व्हेरी वेल. ओके, जर हे शब्द माहीत असतील तर आपल्याला प्रश्न योग्य प्रकारे समजेल. सो विथ दिस वी हॅव फिनिश्ड विथ द वर्ड्स अँड मीनिंग. We have also finished with usages, and now we shall start with the questions. Yes? Now the question is, over here in this part 2, first we shall deal, there is no chit chat. As I told you, जसं की मी तुम्हाला नेहमीच सांगत असते, आपल्याला donkey work करायचं नाहीये. Okay, we are not going to do the donkey work, but we shall learn, okay, art. स्कॅनिंग आणि स्किमिंगचं आर्ट आपण शिकणार आहे. म्हणजे उत्तर शोधण्याची कला आपल्याला शिकायची आहे. म्हणजे स्टडी विल नॉट बी बोरिंग अँड नॉट बी बर्डनसम. ओके, जर तुम्हाला धडा चांगला कॉम्प्रिहेन्शन असेल, आकलन असेल, तर शिवाय पॅसेज परीक्षेमध्ये असतो. एम आय राईट? सो रीड द क्वेश्चन व्हेरी केअरफुली. ट्राय टू अंडरस्टँड द क्वेश्चन अँड फाइंड द आन्सर. Now first, how did Odysseus plan to defeat the Trojans? ओडिसियसने हा कसं प्लॅन केलं, कशी योजना केली ट्रोजन्सना हरवण्याची? सो द आन्सर इज फ्रॉम लाईन 4 to 10. लेट अस बिल्ड. आता तसेच्या तसे शब्द न करता, ओके, तुम्ही काय करायला पाहिजे? यू शुड यूज वर्ड्स. ओके, ओडिसियस प्लॅनचं डिड आहे म्हणून प्लॅन्ड येणार आहे. प्लॅन्ड मध्ये पण डबल एन येणार आहे. ओके, प्लॅन्ड टू बिल्ड अ ग्रेट वुडन हॉर्स बिग इनफ टू होल्ड मेन इनसाइड इट अँड लेट सम ऑफ आरचं काय येणार आहे? देअर बेस्ट फायटर्स हाईड इन द हॉर्स. देन लेट देम, असच्या ऐवजी काय येणार आहे? लेट देम बर्न देअर टेंट्स अँड प्रिटेंड टू सेल अवे इन देअर शिप्स. But instead of sailing away, they would return. See, willचं काय केलेलं आहे? Past tense केलंय. They would return in the night when the Trojans were asleep किंवा had been asleep. वीचं होणार आहे they would attack the city and burn and kill. ओके, आणि ते काय करतील? सिटीवरती अटॅक करतील आणि ते बर्न आणि किल करतील. सो सी, सम ऑफ द चेंजेस आर देअर. आता जर आपलं हे वर्गात शिकवणार असलं असतं तर मी थ्राईस मी तुमच्याकडून करून घेतलं असतं. पण आता मी जे काही बदल केले, जसं की विलचं वुड केलेलं आहे, असचं देम केलेलं आहे, तर ते बदल परत रिवाइंड करून यू जस्ट गो थ्रू इट की कसे कसे बदल केलेले, तसं रिवाइंड करायचं आणि परत एकदा पाहायचंय. व्हॉट वॉज द रिझन फॉर ट्रॉय टू रिजॉईस अँड सेलिब्रेट? व्हॉट, काय? व्हॉट वॉज द रिझन, काय कारण होतं ट्रॉय लोक रिजॉईस करत होते, सेलिब्रेट करत होते? बरोबर आहे, त्याचा आन्सर या पार्टमध्ये आहे. येस, तुम्हाला तर अंडरस्टँडिंग असेल की बघा, जर आपण वाचलं काय होतं, सी, जर तुम्ही वाचलं तर इथे आन्सर आहे. द ट्रोजन्स वोक अप एक्सपेक्टिंग टू फाईट ॲज दे हॅड डन फॉर द पास्ट 10 years. What delight and surprise they felt at the sight they saw on the seashore. Outside the walls, it seemed that the long siege was over at last. The tents had been burnt, the shore was deserted, the Greek ships had all gone. It's peace at last. And opened wide their gates, came out in large numbers on the plain, glad to be free again to go where they pleased. आता हेच सगळं आन्सर आहे, पण तसंच्या तसं तुम्ही लिहिलं तर त्याला फक्त अर्धा मार्क देणार. बट त्याच्यामधला काही भाग तुम्ही घ्यायचा आहे, काही अमिट करायचं आहे, उत्तर तयार करायचं. इथे अंडरस्टँडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. बघा, त्यामधलेच खूप सारे वाक्य आहे. तुम्ही हे काय करा, यू जस्ट कम्पेअर. द ट्रोजन्स हॅड बीन फायटिंग फॉर 10 long years विथ ग्रीक्स. 10 वर्ष ते त्यांच्याबरोबरचं युद्ध चाललंय. अँड वर टायर्ड ऑफ वॉर, आणि त्यांना
आता युद्धाचा कंटाळा आलेला होता. दे वर शट अप इन द सिटी फॉर 10 years. ते त्यांच्या सिटीमध्ये कोंडले गेले होते बिकॉज ऑफ सीज. सीज म्हणजे वेढ्यामुळे. द ट्रोजन्स वर डिलाइटेड टू सी द टेंट्स वर बर्न्ड. त्यांना आनंद झाला कारण टेंट्स वर बर्न्ड. द शोर वॉज डेझर्टेड. द गिग्स शिप्स हॅड ऑल गॉन. सो याचाच अर्थ काय? सो द वॉर अँड द सीज वॉज ओव्हर. बघा हे आपण स्वतःच्या याचाच अर्थ काय की युद्ध आणि वेढा संपला होता. देअर वॉज पीस. आणि आता शांतता होती. वॉरने आफ्टर 10 years दे वर फ्री टू गो वेअर दे प्लीज्ड. आणि आता त्यांना जिथे जायचं त्यासाठी ते मुक्त होते आणि म्हणून त्यांना आनंद झाला. द नेक्स्ट इज वॉज इट इनफ. वॉज इट इनफ म्हणजे इतकं पुरेसं होतं का? टू यूज द वुडन हॉर्स टू हाईड. फक्त वुडन हॉर्समध्ये फक्त काही वॉरियर लपणं. वॉज इट इनफ? इट वॉज नॉट इनफ. फक्त वॉरियर लपणं इनफ नव्हतं आणि म्हणून आपण उत्तर लिहायचं इट वॉज नॉट इनफ टू यूज द वुडन हॉर्स टू हाईड. व्हॉट वॉज डन टू मेक द ट्रोजन्स टेक इट इनसाइड द सिटी. काय करण्यात आलं? व्हॉट वॉज डन द ट्रोजन्स टेक इनसाइड द सिटी. की ट्रोजन लोकांनी घोडा ट्रॉयमध्ये न्यावा यासाठी काय करण्यात आलं? तर याचा आन्सर आहे लाईन नंबर 19 and 20. बरोबर आहे. आणि म्हणून आपण जैसा सवाल वैसा जवाब. तर इथे बघा त्याचा आन्सर आहे 1 man was left behind to persuade the Trojans to drag the horse into their city. जसंच्या तसं उत्तर लिहिलं तरीही व्यवस्थित आहे ते. Now the next question is, was the big wooden horse really an offering to the god of the sea? Was the म्हणजे येस नो टाईपचा प्रश्न आहे. द बिग फक्त येस नो असं आन्सर लिहायचं नाही. यू शुड राईट इट अ कम्प्लीट सेंटेन्स. द बिग वुडन हॉर्स वॉज नॉट रिअली अन ऑफरिंग टू द गॉड ऑफ द सी. हाऊ डिड द कनिंग ग्रीक एक्सप्लेन द प्रेझन्स ऑफ सच अ लार्ज वुडन हॉर्स. ओके, ग्रीक लोकांनी कसं एक्सप्लेन केलेलं आहे ते ग्रीक हॉर्सचं अस्तित्व असणारं की मोठा एवढा हॉर्स का ठेवलेला आहे. द आन्सर इज इन लाईन नंबर 45 and 46. एक पार्ट आहे आणि दुसरा आन्सर लाईन नंबर 55 आणि 57 मध्ये आहे. ओके, आता 2 कारणं आली पाहिजे तर तुम्हाला 2 मार्क मिळणार आहेत. आता 45 आणि 46 लाईन मध्ये काय आहे? येस, आता इथे आपण जसं लिहिलेलं आहे तसं आपण म्हणणार आहे दे. दे म्हणजे कोणाला रेफर केलेलं आहे? दे मीन्स द ग्रीक्स. द ग्रीक्स वर प्रश्न सगळे पास्ट टेन्स मध्ये आहेत विचारलेले आणि म्हणून आपण म्हणूया द ग्रीक्स वर अफ्रेड ऑफ द लॉंग वॉयज होम. ओके, टू गाळून टाकायचं अँड सो दे हॅव मेड द हॉर्स अँड लेफ्ट इट ॲज अन ऑफरिंग टू द गॉड ऑफ द सी. ओके, नेक्स्ट इथपर्यंतच लिहायचंय. हे सगळं इररेलेव्हंट लिहायचं नाही. दिस इज वन रिझन. अँड द नेक्स्ट, इफ दे हॅड मेड अ स्मॉलर ऑफरिंग, ओके, दे माइट यू म्हणजेच कोण? ट्रोजन्स. ट्रोजन्स माइट हॅव टेकन इट इन टू देअर सिटी. देन द लक वुड हॅव गॉन टू द ट्रोजन्स अँड नॉट टू द ग्रीक्स. दॅट इज वाय, येस, that's why they made it too big to go inside their gates. Okay, and that is च्या ऐवजी इथे पण काय पाहिजे? that was why. आणि म्हणून त्यांनी इथे पण past tense करायचं आहे. they made it too big to go inside their gates. Okay, काही बदल करायचे, otherwise you will not get 2 out of 2 marks. Yes, be very very careful. Next, what reckless, thoughtless step did the Trojans take? Reckless, बघा कसा चांगला शब्द आहे हा, नेहमी लक्षात ठेवायचा. रेकलेस म्हणजेच थॉटलेस, यानी बिना विचार किए जो हम निर्णय लेते हैं उसे कहते हैं रेकलेस. ओके, थॉटलेस. कोणता थॉटलेस निर्णय घेतलेला आहे? द आन्सर इज इन लाईन नंबर 60 and 61. आता इथे आपण बघूया कोणता निर्णय त्यांनी घेतलेला आहे थॉटलेस. तो निर्णय असा आहे दे. लेटसच्या ऐवजी काय करायचंय? दे. मेकचं करायचंय मेड अ होल इन द वॉल
अँड ड्रॅगचं करायचंय ड्रॅग्ड. ड्रॅग्ड करत असताना डबल जी करणार भूलना नाहीये. अँड ड्रॅग्ड द हॉर्स इन. दिस रेकलेस और थॉटलेस स्टेप द ट्रोजन्स took, because did आलेला आहे म्हणून took. See, very very small things are there. Okay, very small things are there. त्या जर तुम्ही फॉलो केल्या, then and only then you will be able to secure very good marks. Not only for the sake of marks, okay, you will, it is like, I think, very necessary thing. It indicates that you are very good at the language. Yes, सिर्फ marks के लिए नहीं पढ़ना है. Pay attention, be sincere, okay, towards what you are writing. Next is, how did the Greek ships remain hidden from Troy? How, कैसे, did the Greek ships, okay, Greek ship कशा लपून राहिल्या, hidden, okay, कैसे छुप कर रही वे ट्रॉय से? The answer is in line number 72, 73 and 74. Now you see the Greek ships had not sailed far. You can write as it is. As soon as they were hidden by an island, they had lowered their sails and dropped anchor and waited for the night. इथपर्यंत आपला आन्सर आहे. इन दिस वे द ग्रीक शिप्स रिमेन. डिडने क्वेश्चन विचारलेला आहे, सो आय विल राईट रिमेन्ड. ओके, सो आय विल राईट ईडी सफिक्स येणार आहे, रिमेन्ड हिडन फ्रॉम ट्रॉय. द नेक्स्ट इज, what did the Greek soldiers hidden in the wooden horse do after nightfall? The Greek soldiers ने काय केलेलं आहे? Then you can write as the question. जैसा सवाल वैसा जवाब. So you will write the Greek soldiers hidden in the wooden horse. Okay, काय केलेलं त्यांनी? See the line number 80. The answer is in line number 80. Opened the gates. Okay, sorry, the Greeks climbed out and opened the gates. Is that clear? Or if you want very particular, opened the gates of the wall. The next part is, the next question is this: what distressing sounds and sights could be witnessed at Troy that fateful night? बघा, ज्याला फेटफुल हा शब्द माहित नसेल त्याला हा प्रश्न पूर्णपणे समजणार नाही. सो फॉर बेटर अंडरस्टँडिंग यू शुड नो द वर्ड्स. त्या दुर्दैवी रात्री कोणतं दृश्य दिसत होतं आणि कोणते आवाज येत होते? तर बघा, द आन्सर इज फ्रॉम लाईन नंबर 84 to 94. So you can write, Troy was filled with the sight of leaping flames and the sound of shouting and the noise of weapons and the cries of weeping women. The sleeping Trojans sprang out of their beds, but they were taken by surprise. Their enemies were right inside the walls, and many of the Trojans were killed before they could put on their armor and seize their weapons. A bright light lit up the night sky as palaces and houses, temples and towers went up in flames. Yes, so this much answer you are going to write. You can write the next one also. The Trojans fought as well as they could, but it was all in vain. This line is not necessary, okay? Next is, or you can write, after writing all these things, this distressful sight could be witnessed at Troy that fateful night. Always write the answer according to the question. So it will not be like just you are copying the lines. It will be that you show the examiner that you have understood very well. The next is, what was the destiny of the royal family of Troy and that of Helen? What was the destiny? Luck plus दुसरा शब्द आहे destiny. त्यांच्या नशिबात काय होतं? Of a royal family Troy and that of a Helen, म्हणजे जे राजघराण्यातले लोक होते आणि हेलनचं काय नशीब ठरलं म्हणजे नंतर युद्धानंतर? The answer is in line number 94 to 102. So we shall see, old King Priam was killed with all his brave sons. Hector's wife and his old mother and sister were carried off as slaves by the conquerors. Their fate was in contrast to Helen's. When King Menelaus rushed through the city, looked for her, he found her in palace. She hung her head in shame and sorrow, and she faced her former husband.
Her voice was choked with emotions and she could not speak, but Menelaus forgave her and she went back with him. Understood? Now, even if while writing the answer, if you write point to point, old King Priam was killed and with all his brave sons, 1 point. Second, Hector's wife and old mother and sister were carried off as slaves by the conquerors. And third, Helen, okay, King Menelaus forgave Helen. Forgave त्यांनी Menelaus ती जी आहे हेलेन तिला फॉरगिव्ह केलेलं. You need not write all this. तिने काय, she hung her head in shame and sorrow. Her face was to former husband. Her voice was choked. Not necessary that you need not write all this rubbish. Understood? Next is Aphrodite, a Greek goddess. Now the next question is find out and write the Greek and Trojan names used in the story. आता त्यांनी सांगितलंय कोणती नावं वापरली आहेत ग्रीक सैनिकांची आणि ट्रोजन्स मधली. पार्ट 1 आणि पार्ट 2 ती नावं तुम्ही लिहा. ॲज आय टोल्ड यू, मी तुम्हाला नेहमी सांगत असते उत्तर शोधायची सवय लावायची आहे. सो आय हॅव रिटन द लाईन नंबर ओव्हर हिअर. ग्रीक नेम्स मध्ये कोण आहे? हेलेन. लाईन नंबर आय हॅव रिटन ओव्हर हिअर. येस, म्हणजे तुम्हाला त्या ओळीमध्ये दिसेल मेनलस, अकिल्स. आणि पार्ट 2 मध्ये ओडिसियस, अ ग्रीक, Agamemnons and Aphrodite. And Trojans मध्ये येते Paris, Hector, Vice Priest, King Priam. Words related to war. Now the next question is list all the words related to war from both parts of the story. युद्धाशी संबंधित शब्द शोधा. ते पण as I told you की नेहमी उत्तर शोधण्यावर, म्हणून मी प्रत्येक शब्द कोणत्या ओळीत आहे that line number I have given in the bracket. Enemy, attack, strong fortress, protected, war, defended, kings and heroes, revenge, siege. Okay, siege. I have misspelled this word. S-E-I actually it is. Okay, I'm so sorry. Siege, fought, battles, armies, single fights, killed, poisonous arrow, wounded. Next is, okay, in the second part the words are force, cunning trick, victory, plan, fighters, burn and kill, secret signal, leaping flames, noise of weapons, cries of weeping women, armors, flames, brave, conquerors, resist. Counter, yes. A horse, note the following constructions carefully and then use them to express your ideas. बघा, मला शिकवतानाच लगेच लक्षात आलं की ही खास कन्स्ट्रक्शन आहे. जसं की मी तुम्हाला बिग इनफ. ओके, पॉझिटिव्ह अर्थ आपण सांगताना करतो. यामध्ये आधी आपण काय करतो, वी यूज फर्स्ट ऍडजेक्टिव्ह आणि नंतर लिहितो अ हॉर्स बिग इनफ टू होल्ड मेन इनसाइड इट. अशा प्रकारचीच दुसरी वाक्यरचना आहे, द बॉक्स इज बिग इनफ टू कीप ऑल द क्लोथ्स. म्हणजे बॉक्स इतका मोठा आहे, पुरेसा मोठा आहे की त्यामध्ये सगळे कपडे पुरतील. द ग्रीक्स वर टायर्ड ऑफ द लॉंग वॉर. परत एका फ्रेजचा त्यांनी वापर केलेला, पीपल आर टायर्ड ऑफ लॉकडाऊन. They are afraid of long voyage home too. Okay, to be afraid of या फ्रेजचा वापर करून आपण वाक्य तयार करायचं. I am afraid of darkness. मला अंधाराची भीती वाटते. They made it too big to go inside your city. The pills are too bitter to take. म्हणजे औषध इतकं कडू आहे की ते घेणं शक्य नाही. They were so excited that they paid no attention to his words. He was so busy that he could not come to party. Put the following events in the order in which they took place. Number them accordingly. आता नेहमी असा प्रश्न आल्यानंतर काय करायचंय, थोडा पण आता ताईपणा करायचा नाही. 2 मार्काला असतात, 4 घटना दिलेल्या असतात. बट even very good students, okay, they fail to get 2 out of 2 because of overconfidence. Okay, so सगळ्यात आधी काय करायचंय, इथे कोणत्या ओळीत आले त्या ओळीचा नंबर मी दिलेला आहे आणि नंतर त्यांना क्रमाने लावलेले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओके, इथे नंतर मी ओळीने लावलेले, आधी लाईन नंबर लिहायचंय आणि मग यांना म्हणजे तुमचं चूक. Form pairs. Imagine you are a pair of Trojans. You have come to know about the Odysseus plan.
Make a counter plan to defeat the Greeks. Write down your plan as you would explain it to your fellow Trojans. तुम्ही काय करा, ट्रोजनचा प्लॅन तुम्हाला माहीत पडलेला आहे. आता त्यांना हरवण्यासाठी तुम्हाला जर दुश्मन का प्लॅन आपको मालूम गिरा है तर त्यांना हरवण्यासाठी तुम्ही कोणती योजना कराल. तुम्ही असं समजायचं जसं काही तुम्हीच ट्रोजनवाले आहे. तर मी असं करेल, तर बघा मी असं एक प्लॅन लिहिलं. फर्स्ट ऑफ ऑल किल द ग्रीक मॅन. जो ग्रीक मॅन त्यांनी सोडलेला आहे त्याला मारून टाकणार. लेट्स टेक द हॉर्स बिहाइंड अँड पोर केरोसिन अँड बर्न इट सो द ग्रेट वॉरियर्स विल डाय इनसाइड. तो हॉर्स जो आहे तो न उघडता त्याच्यावरती केरोसिन टाकणार आणि तो हॉर्स जाळणार, म्हणजे आतले वॉरियर सुद्धा मरून जाणार. लेट्स प्रिटेंड ऑफ रिजॉयसिंग. आपण सगळे एन्जॉय करतो याचं ढोंग करायचं. ॲज डिसाइडेड बाय ग्रीक्स वन ऑफ द ट्रोजन्स विल गिव्ह सिग्नल. ओके, एखादा ट्रोजन काय करायचं, फक्त सिग्नल देणार. ॲज सुन ॲज द ग्रीक्स कम, जसे ग्रीक त्या किल्ल्याच्या तिथे येतील ऑन द शोर, ट्रोजन्स विल अटॅक देम विथ ऑल माइट. त्यांच्यावरती ट्रोजन लोकांनीच उलट हल्ला करायचा. Now this is what we have done. Now I think the video has been too long and it will be very difficult for me to upload. Please take into account जसे मी मार्क केलेले आहेत बघा इकडे तसं रीड करायचंय. Please focus on comprehension. Okay, so with that I say goodbye to you. Thank you very much. Have a nice day.